बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे अनेक शेती पिकांचं नुकसान झाले, तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं, काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे। आणि याच पूर परिस्थितीचा आढावा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज घेतला। भर पावसामध्ये अजित पवार हे हिरापूर परिसरामध्ये आले होते आणि त्याच परिसरातले काही शेतकरी आपल्यासोबत आहेत। त्याला काय सांगतात, काय अपेक्षा आहे? उपमुख्यमंत्री आहेत अजित दादा आणि त्यांनी पाहणी केली। अजित दादा आता सगळी पाहणी करून गेलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर आमचे गेवराईचे लोकप्रिय आमदार विजयराजे पंडित साहेब पण होते आणि आम्हाला अपेक्षा आहे की आता दादा बीडचे पालकमंत्री, त्यामुळे आम्हाला त्यांच्याकडून नक्कीच शेतकऱ्याला मोबदला मिळेल आणि त्यांनी जो शब्द दिलेला आहे। मला सांगा की नेमकी किती प्रमाणात नुकसान झालंय? पूर्ण जमीन खरडून गेली आहे, पूर्ण पिकं पाण्याखाली होते, मोठ्या प्रमाणात घरामध्ये पाणी शिरलंय आणि अपेक्षा हेक्टरी काय आणि कसं ते शासन करावं ठरवते, पण आता नुकसान तर 100% झालेलं आहे। नुकसानीचं म्हणजे त्याचे पूर्णपणे कापूस, ऊस, मोसंबी ही पूर्णपणे पाण्यात वाहून गेलेली। त्याचं पूर्ण आता शासन ते दादांनी सांगितलं किंवा सगळे पंचनामे करून त्याचं काय ते निकष ठरवतील सरकार आता। मला यापूर्वी देखील अशा नैसर्गिक आपत्ती आल्या, सरकारचे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, अन्य मंडळी शेतकऱ्यांच्या शेतावर येतात, माथावर येतात, पाहणी करून जातात, मात्र तेवढ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत होते। कारण जेव्हा मदत येते तेव्हा पुन्हा शेतकरी म्हणतात की आम्हाला अपेक्षा काय? तरी साधारण शासनाने शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये प्रमाणे मदत करायला पाहिजे आणि सर्वसाधारण शेतकरी 2 हेक्टरपर्यंत, मोठा शेतकरी असेल तर त्याला तिथून पुढं वाढीव मदत द्यायला पाहिजे। काय वाटतं की आता आपण जर बघितलं की अजितदादा नाही तर सगळे मंत्री आहेत, मंत्रिमंडळातले असतील, विरोधी पक्षातले असतील, सत्ताधारी पक्षातले असतील, सगळे लोक शेतकऱ्यांच्या बांधावर गेले, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत। मात्र याच्या अपेक्षा काय आहे की हे लोक मदत करतील किंवा मग तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या अपेक्षाबरोबर नाही होईल ना। तर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणल्यावर आता त्यांना कुणाला मागायचं, त्यांनीच द्यायचंय जनतेला। अर्थमंत्री आहेत परत विशेष म्हणजे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना आम्ही सांगितलेले ते रस्ते वाहून गेले, हे रस्ते करून द्या, फुलं फुटलेले, फुलं मागितली। आमचा बॅरेज आहे इथं इटकूरला, बॅरेजचं साधा बांधार आहे कोल्हापूर टाईप पद्धतीचा, त्याचं बॅरेज करून द्या, ती पहिलीच मागणी। ते सुद्धा शब्द त्यांनी दिलेला आहे, करून देतो, आता पण म्हणले करून वेळ लागेल पण करून देतो म्हणले, तर होईल अशी अपेक्षा आहे। आम्ही मागणी एवढीच केली, आमचं शेतकऱ्याचं नुकसान आम्हाला मिळायला पाहिजे। हेक्टरी कमीत कमी 50,000 रुपये। आमचे सोयाबीन गेले, तूर गेली, कापूस गेला, ऊस गेला, एवढी आम्हाला अपेक्षा। यापूर्वी असं नुकसान झालं कधी? यापूर्वी कधीच नाही झालं, पहिल्यांदाच झाले। तर निश्चितच आपण पाहिलं की सिंदफणा नदी काठावर जे सगळे शेतकरी आहेत, यापूर्वी नैसर्गिक आपत्ती अनेक आल्या, मात्र शेतीचं एवढ्या प्रमाणात नुकसान कधी झालं नाही असं ते सांगतात। आणि अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आहेत आणि विशेष म्हणजे बीडचे पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी हेक्टरी 50,000 रुपयांची अपेक्षा अजित पवारांकडून केली आहे। अजित पवार भर पावसामध्ये हे या परिसरामध्ये आले होते, त्यांनी या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। आता नेमकं सरकार यावर काय निर्णय घेत आहे आणि या शेतकऱ्यांच्या जखमावर नेमकं कसा उपचार करत आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे नुपूनसह मी आप्पासाहेब बोरकर, लोकाशाही टीव्ही, हिरापूर, बीड।